पहलगाममधील हल्ल्यानंतर देशाचं नंदनवन असलेल्या काश्मीरमध्येच नव्हे तर देशभरात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेतून देशभरातील विचारवंतांसह सर्वसामान्य नागरिकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अर्थात हे प्रश्न देशाचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या सत्ताधारी राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या जिव्हारी लागणारे असले तरी त्यावर विचार होऊन तातडीची कृती करत या प्रश्नांची उत्तरं दिली जाणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू काश्मीर दौरा रद्द करण्यामागं सुरक्षेचं कारण होतं का? तसं असेल तर पहलगाममध्ये पुरेशी सुरक्षा का नव्हती? पहलगाम हल्ला हा गुप्तचर यंत्रणांचं मोठं अपयश आहे का? भारताच्या सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या पहलगामपर्यंत दहशतवादी नेमके कसे पोहोचले? सीमेवरील आणि देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था भेदण्यात दहशतवादी कसे यशस्वी झाले? हल्ला झाला त्या दिवशी पहलगाममध्ये 2000हून अधिक पर्यटक असताना सुरक्षा यंत्रणा सज्ज का नव्हती? प्रत्यक्ष हल्ला होत असताना त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचली होती का? हल्ला करून दहशतवादी पसार होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या? पहलगाम हल्ल्यानंतर अनेक जण पुलवामा हल्ल्याच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं मागू लागली आहेत.